येत्या काळामध्ये मुंबई हे शहर राहण्यासाठी सुरक्षित असेल की नसेल? कार्बन डायऑक्साईड वातावरण एवढा झाला की त्याला गुदमरण होत आहे, म्हणून झाडं वाढताना दिसत नाहीये, ती खुंटली जात आहेत. विकास हा पृथ्वीच्या विनाशाचं कारण होतं. देशात जो काही विकास चालू आहे, अंदमान निकोबारचं जंगल, गडचिरोलीचं जंगल, तर वाढवण मेगापोर्ट 95ला IPCC म्हणते की तुम्ही समुद्रापासून लांब जा. तर त्या स्थितीमध्ये तुम्ही सागरी किनाऱ्यांचा विकास करायला गेला आहात. म्हणजे आता जे परिणाम होत आहेत हे सगळे त्याचेच आहेत. भारतीय उपखंडाला फटका आता 3-4 वर्षानंतर भयंकर स्थितीत असणार आहे. वादळं आणि उष्णतेच्या नुसत्या लाटा असतील, शेती उत्पादन होणार नाही. उरली सुरली जंगलं वाचवणं हे काम आहे, सागरी किनारे जपणं हे काम आहे. याच्यात राजकीय लोकांना मी म्हणेन की तुम्ही खऱ्या अर्थाने पालकत्वाची भूमिका बजावत राहा. असं म्हटलं जातं की मुंबई एकदाच पाण्याखाली जाणार. मुंबई ही 2034 साली एक तर तुम्ही रिकामी करा, नाहीतर आपोआप रिकामी होईल. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आमच्या कट्ट्यावरती आपण चर्चा करणार आहोत ग्लोबल वॉर्मिंग या विषयावरती, म्हणजेच पृथ्वीवरील वाढत्या तापमानावरती. गेल्या काही वर्षामध्ये अवकाळी पाऊस, उष्णतेची लाट, वितळणारे हिमनग, महापूर आणि भूकंप अशा अनेक समस्या, अशा अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना आपण करत आहोत. पण याची कारणं काय आहेत आणि त्यावरील उपाय कोणते, हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत आमच्या या पॉडकास्टमध्ये. आणि त्यासाठी आज आमच्या कट्ट्यावरती आलेल्या आहेत पर्यावरण अभ्यासक प्रणाली राऊत मॅडम. नमस्कार मॅम, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. आपण आज ग्लोबल वॉर्मिंगवरती बोलतो आहे, पण हे नक्की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नक्की आहे काय, हे जर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही अगदी सविस्तरपणे सांगितलं तर बरं. ग्लोबल वॉर्मिंग हा विषय आत्ता एरडीचा आहे. 72 सालापासून पाहिलं तर जागतिक परिषदा ग्लोबल वॉर्मिंग या विषयामुळेच यायला लागल्या. जागतिक पातळीवरती तापमान काय गतीने वाढतं आहे आणि ते पृथ्वीच्या वातावरणाच्या दृष्टीने किती हानिकारक असू शकेल या विषयावरती गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज आम्ही बोलतो आहे, तर त्या बाबतीत मी तुम्हाला म्हणेन की पृथ्वीच्या थोडासा इतिहास आधी माहिती आपण प्रेक्षकांना करून दिली तर बरं होईल. की सूर्यमालेतला हा 411 कोटी वर्षापूर्वी सुटलेला हा वायूचा गोळा आहे म्हणजे पृथ्वी. तो विशिष्ट अंतरावरच येऊन पडला, म्हणून सूर्यापासून आपल्याला सुयोग्य तापमान मिळालं. तो विशिष्ट बाजूनेच पडला गेला, म्हणून ऋतुचक्र आपल्याला मिळत आहेत. त्या पद्धतीने ऋतुचक्र या पृथ्वीवरती तयार झाले आणि तो त्याच वजनाचा होता, म्हणून गुरुत्वीय बल सूर्य, पृथ्वी आणि चंद्राचं चालू आहे. या सगळ्यांची घडण होऊन आली योगायोगाने, म्हणून हे जीवन पृथ्वीवर येऊ शकलं. आणि केवळ फक्त 1756ला, आजपासून 250-300 वर्षापूर्वी जेम्स वॅटचं वाफेचं इंजिन येतं. आणि वाफेचं इंजिन बनवताना तो त्या ठिकाणी जेम्स वॅट प्रामाणिक असेल, तरी पण ती विकास पृथ्वीचा तंत्रज्ञानाकडे गेला. त्याच्या आधी 200 वर्षापूर्वी कोपर्निकस, गॅलिलिओ, ब्रुनो ही वैज्ञानिकांची खरी साखळी होती, जी पृथ्वी सूर्याभोवती फिरते की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो या संकल्पनेवरती सत्य सांगण्याच्या काळात या तिन्ही शास्त्रज्ञांवरती खूप अन्याय झाला. ब्रुनोला जाळलं गेलं, गॅलिलिओचा छळ झाला, कोपर्निकसचा छळ झाला, जेलमध्ये टाकलं गेलं, तुरुंगवास भोगावा लागला. पण त्यांनी सत्य सोडलं नाही. ते खरे वैज्ञानिक होते. ते म्हणाले नाही, सूर्य स्थिर आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. केवळ हे विधान सांगण्यासाठी इतकं सत्यासाठी जे वैज्ञानिक काम करतात आणि सत्याचा, विज्ञानाचा, निसर्गाचे जे संशोधन आहेत ते खरं विज्ञान जे सत्याकडे नेतं. बाकी जे काही तुम्ही आता केले, मग एडिसन 100 वर्षांनी आला ना, त्यांनी दिव्याचा शोध लावला, तरी त्याच्यासाठी वीज निर्माण करताना जंगलांचा नाश होणार होता, त्याच्यासाठी तुम्हाला कोळसा लागणार होता. हे करताना तुम्ही जंगलांचा ऱ्हास, पुन्हा हरितद्रव्य नष्ट करणं, याचा जो विकास होता तो पृथ्वीने जो 480 कोटी वर्षाची जी प्रयोगशाळा सुरू ठेवली होती ना, तिच्याकडच्या परतीचा काळ 480 कोटी वर्षापूर्वीचा काळ, हा प्रवास जो आहे हा तंत्रज्ञानाने आपल्याला घेऊन जात आहेत. आणि या तंत्रज्ञानालाच आज विज्ञान म्हणून वावर घातलं आहे, मुखवटा घातला आहे आणि आपण त्याला म्हणतो हे विज्ञान चालू आहे, हा विकास चालू आहे, हा परतीचा प्रवास आहे.
ही तिची 480 कोटीची प्रयोगशाळा होती. त्या प्रयोगशाळातले इन्फ्रास्ट्रक्चर, डोंगर, नद्या, सागर जे काय आहे ते आणि तुम्ही आम्ही जीव, सगळी जैवविविधता ही तिची निर्मिती आहे. तिच्या निर्मितीतला एक कणही आज आपण निर्माण करू शकत नाही, एक कण माती बनवू शकत नाही आपण. आणि आपण निसर्गावर मात करण्याच्या गोष्टी करतो आहे, त्याचे परिणाम आज आपल्याला दिसतच आहेत, ते आपण पाहूया. पण या ग्लोबल वॉर्मिंगचा हवामानावरती आपण जे म्हणतोय की काय परिणाम होतो नक्की? हां, मी आता तुम्हाला म्हणेन की कार्बन डायऑक्साईड वायू जो एवढं प्रमाण करून ठेवलं होतं, तो कार्बन कोळसा, तेल, वायू आणि युरेनियमच्या रूपामध्ये अणुभट्ट्यांसाठी सुद्धा वापरला जाणारा हा जो कार्बन आहे, तो पृथ्वीच्या गर्भात तुम्हाला उलथापालथमध्ये ती गाडलं गेलं होतं, तो कार्बनच्या रूपात आपण काढतो. हा कार्बन पृथ्वीच्या गर्भातून काढतो आपण, ऑक्सिजन वातावरणातला घेतोय आणि ऑक्सिजन आणि कार्बनचा संयोग होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि तो प्रत्येक यंत्रामध्ये लागतो. प्रत्येक विजेपासून तुम्ही जी वस्तू वापरत आहात त्याच्यासाठी पृथ्वीच्या गर्भातला काढलेला कार्बन हा कारणीभूत. हा जेव्हा कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात जातो ह्याच्याशी संयोग होऊन, तो वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायूची गुणधर्म असे आहेत की तो उष्माग्राही, तो उष्णतेला धरून ठेवतो. त्याचं आयुष्य 600-700 वर्ष आहे. म्हणजे जेम्स वेबच्या वाफेच्या इंजिनमधून निघालेला कार्बन डायऑक्साईड वातावरणात आजही पडू नये. म्हणजे आता जे परिणाम होत आहेत हे सगळे त्याचेच आहेत. हां, आणि हा प्रचंड भयानक वायू आहे जो जड असल्यामुळे हवेतच राहतो, तो हवेच्या पलीकडे जात नाही, वातावरणातच फिरतो, तो वातावरणातच राहतोय. म्हणून सूर्याची रोज येणारी उष्णता आणि तिला परतीचा जो म्हणजे पृथ्वी काय पूर्ण सूर्याची उष्णता घेत नाही, जवळजवळ 44% वापरते. बाकीची 15% कुठल्या तरी धुलीकणांमध्ये अडकून राहते. बाकीची जी 48, 44, 46% जी आहे ती सूर्याकडे परत जाते. ती परत जाण्याचा मार्ग आज अडवला गेला आहे कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात असल्यामुळे. त्यामुळे महाविस्फोटक तापमानवाढीकडे आपण चाललेलो आहोत. हा केवळ कार्बन डायऑक्साईड वायूचं जवळजवळ 1830 साली त्याचं संशोधन झाले की ह्याची गुणधर्म तुम्हाला कळले तर तुम्ही त्यावेळेला थांबायला हवं होतं. आपण थांबलेलो नाही आहेत. आणि हा कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन हा जीवनाचा श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेला वायू आहे. त्याचं तुम्ही ऑक्सिडीकरण करण्यासाठी वापर करतायत. याचा अर्थ ऑक्सिजनचं प्रमाणसुद्धा कमी होत चाललेलं आहे. झाडं जंगल कापणं मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे विकासाच्याच नावाने. त्यामुळे हरितद्रव्य म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू शोषण्याची यंत्रणा जी पृथ्वीची आहे ती म्हणजे झाडं, ती नष्ट होतात एका बाजूला आणि तुम्ही वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायू मात्र मोठ्या प्रमाणात सोडत चालला आहात. ते हे संतुलन पूर्णतः बिघडलं आहे आणि हे संतुलन बिघडणं आणि कार्बन डायऑक्साईड वायूचं वातावरणात प्रचंड साठवणूक होणं म्हणजेच तो तापवत चालला आहे. हे आहे जागतिक तापमान आणि ह्या जागतिक तापमानवाढीमुळेच त्याचे परिणाम हवामान बदलावरती होत आहे. तो मुख्य कॅन्सर जो आहे मी म्हणेन तो आहे ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याचे दुष्परिणाम हवामान बदलाच्या रूपाने वेगवेगळ्या भूभागावरती त्या वातावरणाप्रमाणे होताना आपल्याला दिसते. त्याचे परिणाम आपण पाहतच आहोत. म्हणजे हे सगळं मानवनिर्मित ही सगळी कारणं आहेत. हो, ही सगळी मी तर म्हणेन 99% ही मानवनिर्मित. म्हणजे पृथ्वीच्या उलथापालथमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू वाढत पण होता, पण 10,000 वर्षामध्ये 1 ppmची मात्रा वाढत होती पृथ्वीच्या. आज तुम्ही दर वर्षाला 10,000 वर्षामध्ये 1 ppmची वाढ होती ती नैसर्गिकदृष्ट्या. आज तुम्ही दरवर्षी 12 ppmची वाढ करतायत. 1 ppm म्हणजे 300 कोटी टन इतकं तुम्ही प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडते. तर कशा पद्धतीने आता हे होईल? म्हणजे वैज्ञानिक तर आज म्हणत आहेत तुम्हाला की वातावरणातला गेलेला कार्बन डायऑक्साईड वायू हा जीवसृष्टीसह मानवजातीला संपवण्यासाठी पर्याप्त झालेला आहे 2017 सालीच. आणि 17पासून तुम्ही काय करत सुटलं दोज? तर हे भयंकर आहे. त्याचे परिणाम, त्याचे रिपोर्ट हे समजून घेणं पण समजलं पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. जे काही विकासाच्या नावाने प्रकल्प आणले जात आहेत ते विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. म्हणजे इतके भयंकर रिपोर्ट सांगत आहेत की तुम्हाला येत्या 15-20 वर्षामध्ये जी 480 कोटी वर्ष 11 कोटी वर्षापूर्वी म्हणजे जो कोविडसारखे जे आहेत विषाणू
तो विषय वेगळा होईल, त्याच्यावरती हे होईल, पण तसे जे विषाणू रूपात होते तेच अस्तित्वात राहू शकतील. त्यांची अफाट क्षमता होती. मानवजात दृश्य स्वरूपात दिसणारी डोळ्यांना ही मानवजात आणि जीवसृष्टी राहणार नाही, इतकं विज्ञान तुम्हाला सांगते. हे विज्ञान संपवलं चाललेलं आहे. तर हे प्रमाण मी आता तुम्हाला जे म्हटलं ना, तर त्याच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे हे पण समजून घेऊया. की जर 100% आपण म्हणाटलं की वातावरणातला कार्बन डायऑक्साईड वायू जर सोडला जातो आहे इतक्या मोठ्या प्रमाणात, तर त्याच्यामध्ये 44% वाटा हा कोळशाचा आहे. कोळशावरती वीज निर्मिती. म्हणजे या देशात जवळजवळ आज 18 लाख टन कोळसा दर दिवशी जाळला जातो आहे. आणि जवळजवळ 26 ते 27 लाख टन इतका कार्बन डायऑक्साईड त्यावेळेला वातावरणात जातो आहे रोज. हा पृथ्वीचा विचार करा. हा एक भारत देश आहे, असे शेकडो देश आहेत या पृथ्वीवरती सीमारेषांनी बांधलेले. तर असाच विकास सगळीकडे चालू आहे. तर ही कोळसावरती एवढं मोठं प्रमाण आहे. त्यानंतर 43% जो वाटा आहे तो वाहतुकीचा आहे. आणि या 43% वाट्यामध्ये 90% वाटा मोटारींचा आहे. 43%मध्ये मी म्हणते मोटारींचा 90% वाटा. मोटार प्रत्यक्ष रस्त्यावर चालते, मोटार वायू प्रदूषण करते, ते मोटारीसाठी इंधन लॉबी काम करते ती, म्हणजे पेट्रोल डिझेल वगैरे जे काय आहे ते मोटारींसाठी कन्स्ट्रक्शन आलं, बांधकाम आलं. मग आता मुंबईत तुम्ही म्हणाल तर सगळेच फ्लायओव्हर म्हणा, 55 फ्लायओव्हर, त्याच्यानंतर 2000 सालानंतर 42 फ्लायओव्हर झाले, त्यानंतर तुम्ही सागरी किनारा केला, त्यानंतर तुम्ही बांद्रा-वरळी सी लिंक केला, मोनोरेल आहे, मेट्रो आहे, भुयारी आहे. वाहतुकीचे प्रश्न सुटले तुमचे. मोटारीनं मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले आणि ती खरी प्रदूषणासाठी जबाबदार आहे, कारण ती वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायू वाहतुकीच्या वाट्यामध्ये सगळ्यात जास्त करते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर आहे तो 10% वाटा सिमेंटचा. सिमेंट 1 टन बनवलं तर अर्धा टन कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात जातो. मग तुम्ही विचारा, काँक्रिटीकरण पृथ्वीचं कबर बनवणं सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये सिमेंटचा इतका वापर होतो ना वातावरणात, रोज किती कार्बन डायऑक्साईड वायू जातो आहे. आणि जो उरलेला आहे तो यंत्र, कारखाने, जे काही तुम्ही वस्तू बनवण्याच्यासाठी जो 8-9% उरतो तो त्याच्यासाठी ती निर्मिती आहे. पण सगळ्यात मोठी वाहतूक आणि सगळ्यात मोठा कोळसा. आणि सिमेंटसुद्धा थांबवलं पाहिजे. सिमेंटला पर्याय आहे, माती आणि या सगळ्या गोष्टींचे, परंतु ते लक्षात न घेता धूमधडाक्यात विकास सुरू आहे. त्याचे परिणाम आता माणूसही करतो आहे. मूलभूत गरजा तुमच्या ज्या आहेत ते हवा, पाणी, अन्न म्हणून तुम्हाला आपण पहिलीत नाही जात तर आपल्याला हे शिकवलं जातं. पण तुमच्या जीवनासाठी सुयोग्य तापमानाची गरज आहे हे तुम्हाला PhDच्या शिक्षणापर्यंत सुद्धा सांगितलं जात नाही. म्हणून माणसाला तापमान काय घडवेल याबद्दल समाज जो सुशिक्षित आहे तो सुद्धा अनभिज्ञ आहे. त्याचे हे दुष्परिणाम सर्रास असा ज्या विकासाला आहे तो मोहित झालेला आहे. त्याचे दुष्परिणाम जर हा बुद्धी प्रामाण्यवादी जर खरंच प्राणी असताना तर त्याने नक्की विचार केला असता की निसर्गाने तुला सगळ्यात जास्त बुद्धी दिली आहे, तर निसर्गातील अबोध स्थितीमध्ये जी जीवसृष्टी आहे त्याच्या पालकत्वाची भूमिकासुद्धा माणसात तुझी आहे. तुझं सोड पालक त्या जीवसृष्टीचं, तू स्वतःचीही पिढी आता पुढे काय होणार आहे तिचं याचा सुद्धा विचार करत नाही आहे. तर कशा पद्धतीचा हा जो घरात विकास चालू आहे तो राज्याचा विकास आहे, तोच देशाचा विकास आहे, तोच जगाचा विकास आहे. इथे कुटुंब प्रमुख असतो, तिथे राष्ट्रप्रमुख असतो. सगळीकडे हाच विकास चालू आहे. हे समजून घ्यायला पाहिजे आपण करतोय काय. साधं म्हणेन की मी इथे वीज चालू आहे ना, तर आज माझ्या डहाणूच्या खाडीतनं 500 मेगावॅटचा वीज प्रकल्प चालू आहे. नाही, डहाणू, पालघर जिल्ह्यामध्येच डहाणू माझं माहेर आहे. तर तिथे आज 500 मेगावॅटचा वीज प्रकल्प आहे. रोज 8,000 टन कोळसा जाळला जातो. ती जी 27-28 वर्षापूर्वी जी डहाणूची खाडी होती ती मुंबईला सुद्धा मासे पुरवत होती, इतकं समृद्ध होती. आज ते राखेचं डबकं आहे. मग तुमच्या अशा विजेच्यासाठी, तुमच्या अशा विकासासाठी पृथ्वीने असे स्रोत बनवलेले नाही आहेत. ते पुन्हा पुन्हा आणता येणार नाहीत. ते डेड झाला भाग. आणि अजून मग तुम्ही फक्त तिचं या वीज प्रकल्पाचं, औष्णिक वीज प्रकल्पाचं आयुष्य किती, तर तुम्ही म्हणतात 28 वर्ष.
मग 28 वर्षांनी तुम्ही आणि कुठला प्रकल्प हे करणार, कुठल्या ठिकाणी पृथ्वीचं स्रोत ओढणार आणि नष्ट करणार? अशी पृथ्वी पुरू शकेल काय? तर तुमच्या पृथ्वी म्हटलं ना कोणी की गरज आहे ती तुमची पूर्ण करू शकते. तुमची हाव जी आहे ती अशा तुम्ही हजारो पृथ्वी उभ्या केल्या तरी नाही. म्हणजे विकास हा पृथ्वीच्या विनाशाचं कारण होतं आहे. हो, म्हणजे पृथ्वीचं स्वतःचंच एक टॅलेंट आहे. ती एक स्वतः इंजिनियर आहे, ती स्वतः वास्तुविशारद आहे. मी म्हणेन तिने जे निर्माण केलेलं आहे ना ते तुमची क्षमताच नाही आहे. तिचंच तोडून कुठेतरी बांधकाम करणं याला इंजिनिअरिंग म्हणत असतात, तर हे थिटे आहे त्याच्यापुढे. तर ती जी जीवनाची भरलेलं आहे ते तुमच्यासाठी ते तिने निर्माण केलेलं होतं. प्रत्येक जीवांसाठी जे केलं होतं ते त्या सबंध पृथ्वीवर माणूस, आधुनिक मी म्हणेन आधुनिक माणूस प्राण्याने मालकी हक्क गाजवलेला आहे. म्हणजे पृथ्वीला तुम्ही मालक समजता, म्हणजे माझी असं समजलं जातं. हा मालकी हक्क हा स्वार्थापोटी आलेला आहे आणि जिथे जाईल तिथे माणूस हे करताना आपल्याला दिसतो. मॅडम, गेल्या काही वर्षात ऋतुमानांमध्ये देखील म्हणजे निसर्ग चक्र देखील बदलताना दिसतंय. म्हणजे आता अगदी आत्ताचं उदाहरण म्हटलं तर मे महिन्यामध्ये जवळजवळ 15 मे उजाडला आणि यावेळी म्हणजे उन्हाळा देखील खूप तीव्र जाणवला. इतक्या वर्षामध्ये तो झाला पण नव्हता. एवढा उन्हाळा जाणवला नाही, तो यावर्षी जाणवला. 15 तारखेनंतर जो पाऊस कोसळायला लागला, सुरुवातीला थोडा होता पण आता 2 दिवसामध्ये 200-250 मिलीमीटर पाऊस होतो. त्याच्यामध्ये मुंबई बुडायला लागली आहे. तर हे कारण काय आहे? तुम्ही पाहाल की पृथ्वी आता आपण पाहतोय की वातावरणातला बदल, जो वातावरणाच्या बदलामुळेच मान्सून नावाचा आविष्कार, आपण कुठला अनामिक कवी जो होता म्हणा, नेहमीची येतो पावसाळा सृष्टीचे कौतुक तू जाण बाळा, ती कविता जी कधीतरी हजारो वर्षापूर्वी आलेली होती, ती स्थिरता तुम्हाला पृथ्वीने दिली होती. त्यामुळे आपण प्रत्येक पिढीमध्ये हे गाणं गात राहिलो होतो. पहिल्यांदा गेल्या वर्षी हा परिणाम झाला की पृथ्वीवरचा मान्सून हा आविष्कार संपला. हा मान्सून हा आखाती राष्ट्रातलाच शब्द आहे. तिथून येणारे वारे जे आहेत ते विषुववृत्त हिंदी महासागराकडून विषुववृत्त ओलांडून मग ते केरळ, अंदमान निकोबार, मग केरळ, मग मुंबईकडं परत तो पुढे कमी कमी होत राजस्थान, मग हिमालयाला पुन्हा हे होऊन पुन्हा बंगालच्या उपसागरातले वारे येतात आणि मग तो परतीचा पाऊस 2 महिने आणि 2 महिने भारतीय भूपखंडालाच मिळणारा हा आविष्कार आहे. हा मान्सून गेल्या वर्षी संपला. 7 जूनला येणारा पाऊस गेल्या वर्षी 7 मेला तो 28 ऑक्टोबरपर्यंत पाऊस चालू होता. यावर्षी पाऊस किती उशिरा आला. तो जून संपताना जुलैचे 4-5 दिवस पाऊस पडला. 200 मिलीमीटर पाऊस पडतोय. तो मुंबई बुडते 2-3 दिवसामध्ये. मुंबई 4000 मिलीमीटर पाऊस झेलणारी क्षमता असलेली मुंबई हे होतं. मुंबईला तर मी म्हणेन सागरकन्या आहे ती, आणि ती डोंगरांची आजूबाजूला डोंगराने वेढलेली होती. ब्रिटिशांनी उगाच मुंबईची निवड केली नव्हती. मुंबईचं 125 वर्षापूर्वीचं गॅझेट जर पाहिलं ब्रिटिशांच्या ह्याच्या, मुंबईचं उच्चतम तापमान फक्त 25 अंश सेंटीग्रेडपर्यंत असायचं. आज मुंबईचं जून जर तुम्ही घेतलं, ते ह्याच्या सांताक्रूजला वगैरे घेतलं हवामान खात्याकडून, ते तुम्ही बघूच नका. ते छान वडाच्या झाडाखाली एक मशीन ठेवलं आणि त्या मशीनच्या आतमध्ये थंड याच्यात दिलेलं तापमान तुम्हाला 35, 36, 37, तेही 37पर्यंत जातं. याचा अर्थ तुम्ही 5 ते 6 अंश सेंटीग्रेड टाकायचं. रस्त्यावर चालणारा माणूस हा त्या तापमानामध्ये चाललेला असतो. तो जवळजवळ 42-43 अंश सेंटीग्रेडपर्यंतचं असतं. आणि हे तापमान मुंबईचं आता जूनमध्ये असतं. म्हणजे मुंबईत यावेळी उष्माघाताने पण काही जण गेली. माणसं देशभर उष्माघाताने मेली, पण हे सांगितलं जात नाही. कधी कधी गरम असल्यामुळे हार्ट अटॅक्स होता, मग तो उष्माघाताला हार्ट अटॅकमुळे कन्व्हर्ट करून हार्ट अटॅकचे पेशंट म्हणून सांगितले जातात. तर हे उष्माघाताचे मोठे परिणाम होताना दिसत आहेत. आणि मुंबईच्या बाबतीत हे टेम्परेचर होतं. डहाणूचं मी म्हणेन ती 15, माझ्या लहानपणी ते फक्त 16 अंश सेंटीग्रेड असायचं. आज तिथे 46 अंश सेंटीग्रेड. एक औष्णिक प्रकल्पामुळे एवढं तापमान तिथे आहे.
तर हे त्याच्यामुळे त्याचे परिणाम काय आहेत, तर त्याच्यात वायू प्रदूषण होते. आज या वातावरणातल्या पावसाच्या अभिसरण प्रक्रियेमध्ये बदल झाल्यामुळे ऋतुचक्र मोडल्यामुळे शेतीवरती परिणाम होतो. शेती उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटत चाललेलं आहे, ते तो आपण पाहतोय. पशुपक्ष्यांच्या बाबतीत विणीचा काळ जो आहे ते असं ऋतुचक्रामुळे त्यांना ते भान नाही उरलं आहे. त्यांचा विणीचा काळ, तो हंगाम जो असतो तो निघून जातो. कधी कधी येण्याचा मार्ग असतो, त्याच्यामध्ये त्यांची येणारी प्रजनन जी आहे ती क्षमता संपलेली आहे. त्यानंतर तुम्ही वायू प्रदूषण आणि ह्या सगळ्याच हवामान बदलाचा परिणाम म्हणजे वातावरणातला, असं मी तुम्हाला म्हणाले की उच्चतम तापमान मुंबईचं 125 25 होतं, ते आत्ता कमाल आणि किमानमध्ये किती फरक असतो. तुमचा मानवी देह जो आहे तो असा हे करू म्हणजे आत्ताच 32-30 असेल, तर नंतर ते 38 झालेलं असतं. 8 अंशाचं 8 तासामध्ये तुमचं शरीर ते कव्हर करू शकत नाही. ह्याच्यामुळे तुम्हाला आजार होत आहेत. प्रदूषण वाढत आहे. तिथे शहर विकासाच्या पाहतात, तुम्ही पाहतच आहात. मोटार जवळजवळ मुंबईमध्ये जवळजवळ 2000 टन इतकं मोटार केवळ वायू प्रदूषण करते. तुम्ही गेलात तर LJ रोडवरून ओलांडून जा, तुम्हाला नुसत्या वाफा येताना दिसते. तर हे प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे कॅन्सर इथपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. आणि केवळ वायू प्रदूषणाने भारतात 2016चा रिपोर्ट म्हणतो लँडसेटचा 25 लाख लोक हे दरवर्षी भारतात दगावतात केवळ वायू प्रदूषण आहे. तर वायू प्रदूषण हे केवळ निमित्त नाही की वायू प्रदूषण म्हणून झालं म्हणून तुम्हाला सर्दी खोकल्याने बदल होणार असं नाही. हे वायू प्रदूषण तुम्हाला मृत्यूपंथापर्यंत घेऊन जातं आहे. ह्याचं भान असायला पाहिजे. विकास कशा पद्धतीचा हे विचार करायला पाहिजे. केवळ मोटारींना प्रोत्साहन देणं आणि बिल्डिंग उभारणं हा अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन हे नियोजन मोडणं आहे. मुंबईची तुम्ही पाहाल तर मोकळ्या जागा आज नामशेष झालेल्या आहेत. तर त्यामुळे मुंबई आता एक गॅस चेंबर असल्यासारखंच झालं आहे. हिटलरचं गॅस चेंबर आणि मुंबईसारखी अनेक शहरं. तर मी म्हणेन की ही शहरं गॅस चेंबरमध्ये बदल होत चाललेलं आहे. आणि अशा ह्या वस्त्यांमध्ये दाटीवाटीने मानवी वस्ती वाढते तेव्हा मोठ्या प्रमाणावरती माणसं त्याला बळी पडताना दिसते. तर अशा पद्धतीचा विकास हा थांबला पाहिजे. कार्बन डायऑक्साईडचं गणित समजून घेतलेलं पाहिजे आणि मूळ शेतीची गोष्ट आहे ती आपण समजायला पाहिजे. मी तुम्हाला मला एक विचारायचं होतं मॅम की मुंबईमध्ये आपण बघितलं की यावर्षी ना मोठ्या प्रमाणावरती पावसाळा सुरू झाल्यावरती झाडं कोसळली आणि ती झाडं देखील अशी नाही की ती लहान मोठी अशी रोपटी वगैरे काही नव्हती, मोठी झाडं होती. अनेक जण त्याच्यामध्ये दगावले पण आहेत. हे असं पहिल्यांदा घडलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं कोसळणं. तर आधी सुरुवातीला वाटलं होतं की फक्त मुंबईतच होतं आहे, तर तसं नव्हतं. हे देशभरामध्ये अनेक ठिकाणी, अनेक शहरांमध्ये अनेक ठिकाणी या घटना घडल्या. त्याचं मूळ कारण काय की झाडं अशी ती उन्मळून पण नाही पडलेत, तर ती पूर्ण मुळासकट बाहेर आलेली आहेत. सिमेंट कॉन्क्रीट हे मुख्य कारण आहे. त्याला घातलेले बांध त्याला वाढण्यासाठी वावच नाही एक. दुसरी गोष्ट पाणी जे आहे भूजल पातळी मुंबईची आत्ता अगदी 10-15 वर्षापूर्वीसुद्धा 35-40 फुटावरती होती. आज ती 200-250 फुटावरती गेली. मुळांना एवढं नाही जोर करून ते तिथपर्यंत पोहोचू शकतील आणि ते पाणी मिळवू शकतील. तुम्ही जेव्हा आज टॉवर सिस्टम आली, टॉवर सिस्टममध्ये काय होतं, तुम्ही जेवढ्या उंचावर जातात तेवढा बेस पण तुम्हाला मजबूत करावा लागतो. तुम्ही 5-6 माळे जर 4-5 माळे खाली जातात. जर तुम्हाला मी म्हटलं की पाणी इथे 30-35 फुटावर होतं, तर तुम्ही तर गेलात 60 फूट खाली. तुम्ही तो पाण्याचा उपसा केला. जी आतून वाहणारा जलस्रोत होता तो तुम्ही तोडला आणि तो तोडल्यामुळे तिथे खंडित झालं. पुढे प्रवाह थांबला, शुष्क झाली. त्याचे परिणाम भूजल गेले पूर्णतः. आणि चेन्नईत तुम्ही पाहाल की जगातलं पहिलं शहर आहे की त्याचं भूजल 2000 फुटापर्यंत नाही आहे. म्हणजे फक्त तुम्ही खाली गेलात तर समुद्राचं पाणी. ह्या स्थितीमध्ये मुंबईची स्थिती आता होते. तुम्ही पाहिजे FSI वाढवून दिल्यामुळे तर सर्रास जी काही बांधकामं चालू आहे हा सरासर वेडाचारपणा आहे माणसांचं की 100 फूट वाढवून मिळते म्हणून ठणठणीत बिल्डिंग तुम्ही तोडल्या जात आहेत. आणि नवीन टॉवरमध्ये त्या सिस्टममध्ये पण तुम्ही कसे कोंबले जाणार आहात आणि कशा परिस्थितीत असणार आहात, ती परिस्थिती त्याची असावी, ती व्यक्तिशः असेल. पण तुम्ही पृथ्वीवरती आणि एकंदरीतच समाज आणि निसर्गावरती काय हे करत आहेत. म्हणजे आजची बिल्डिंग तोडता तो तुमचा डेब्रिस समुद्र भरला जातो आहे. तो पुन्हा टॉवर उभ्या करण्यासाठी तुम्ही कुठला तरी डोंगर तोडून आणता.
कशी पुरी पडेल पृथ्वी? तुमचं सगळं इंटेरियर हे डोंगर तोडून आल्याशिवाय होतच नाही आहे. तर तुम्ही घराघरात विचार करा, असं सगळं चाललं आहे. तर त्याच्यामुळे डोंगर नामशेष होताना दिसत आहेत, समुद्र भरला चालला आहे, तो आहेच प्रदूषित. आणि जे काही कारखाने आणि ह्या सगळ्यातून जे जाणाऱ्या नद्यांचं जे आपण केले, त्या नद्या अडवून धरणं आणली. मी मध्येच तो विषय आणीन तुम्हाला मध्ये सांगेन की धरणं ही शहरांसाठीच होती, शेतीसाठी नव्हती. औद्योगिकरण आणि शहरीकरणासाठी पाण्याचा वापर तुम्ही बेसुमार असा केला की पाण्याला जेव्हा तुम्ही जीवन म्हणता ना, तेव्हा जिथे पाणी होतं तिथे तुम्ही संस्कृत्या वाढल्या. आता असं नाही, आता मी जिथे राहील तिथे मला पाणी हवं, म्हणजे तुम्हाला शहरीकरण हवं. तुम्ही जी वस्तू निर्माण कराल त्याच्यासाठी तुम्हाला पाणी हवं, म्हणजे तुम्ही औद्योगिकरण करत आहात. तर यासाठी पाण्याची निर्माण झालेलंच नव्हतं, ही फक्त जीवांची तहान भागवण्यासाठी होतं. तर त्या नद्यांना तुम्ही अडवलं जातं. जेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही बारमाही शेतीला पाणी देऊ, नद्या म्हणजे पंजाबचं मी उदाहरण धरीन, जिथे 5 नद्या वाहत होते तिथे भाकरा नांगलचं कौतुक केलं जातं. तिथे तुम्ही पाहिलात की नंतर कॅन्सरचं इतकं प्रमाण वाढलं गेलं आणि देशोधडीला लागले की तिथे ड्रग्स सगळ्यापर्यंत पोहोचलं आणि एक मोठी खलिस्तानी अशी चळवळ त्याचं मूळ कारण हे आहे की त्या नद्यांना अडवलं. जिथे 5 नद्या वाहत होत्या, समृद्ध पंजाब, म्हणजे तुम्ही सरदारजींची उंची पाहायला किती, ते निसर्गतः तिकडचं जे हिमालयातून येणारं सगळं हे आहे ना, खनिजं, ती त्यांना शरीराला मिळत होती. आज तुम्ही पाहाल तर त्या उजाड केलं गेलं आणि नद्या अडवून, जेव्हा नदी अडवली जाते तेव्हा तुम्ही 10 गावांना पाणी ते दिलं जायचं, त्या 10 गावांना समृद्ध करताना तुम्ही पुढची शेकडो गावं ज्या नद्या लाखो वर्ष वाहत होत्या त्यांना तुम्ही अडवून पूर्णतः केलं. आजही लोक काय म्हणतात माहिती आहे, म्हणजे मी मला म्हणेन की 1947 साली आपण म्हणतो की सुजलाम सुफलाम भारत, याचा अर्थ पृथ्वीचं नियोजन होतं. तुम्ही तर तेव्हा त्याच्यात हस्तक्षेप केला नव्हता ना. मग तो सुजलाम सुफलाम भारत आज तुम्ही पाण्यामध्ये हस्तक्षेप करायला लागलात, धरणं बांधायला लागलात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त धरणं आहेत, महाराष्ट्रात सगळ्यात पाण्याचं दुर्भिक्ष आहे. म्हणजे तुम्ही सुजलाम सुफलाम भारत ह्याच्यात तेव्हासुद्धा ब्रिटिशांनी छोटासा काही हस्तक्षेप केला होता म्हणून केवळ 250 गावांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं. आज तुम्ही जे काही हस्तक्षेप सुरू केलेला आहे पृथ्वीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये, जो काही व्यवस्थापनामध्ये, त्याच्यामध्ये आजवर 3.5 लाख गावं हे पाण्याचं दुर्भिक्ष आहे. मग तुम्ही कसलं व्यवस्थापन केलं? हा मार्ग चुकला असं कधी कोणाला वाटत पण काय नाही. आता मुंबईसाठी गार्गी डॅम बांधण्यासाठी वाडा तालुक्यातली हजारो गावं तुम्ही जी आहेत ती, त्यांचं विस्थापन, तिकडचं जंगल तुम्ही ते बुडलं जातं, त्याचं नष्ट करणं होतं. या व्यवस्थेमध्ये तुम्ही कसं हे होऊ शकाल? आणि अशा पद्धतीचे हे डॅम, पाणी व्यवस्थापन, ऑक्सिजनचा वापर ऑक्सिडीकरणासाठी, तर ह्याचे परिणाम वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं होते आणि त्याचेच परिणाम म्हणून तापमान हे वेगाने वाढताना दिसते. भर पावसामध्ये आपल्याला पंखा आणि ACची गरज लागते. शहरांच्या ठिकाणी जेव्हा कोसळतात ना झाडं, तेव्हा जंगलांमध्ये जी शांतता असते आणि अंधारलेलं असतं, ती शांतता झाडांना मिळत नाही, झाडांना झोप मिळत नाही. झाडांनाही झोप लागते आणि ती झोप झाडांना मिळत नसल्यामुळे, ती शांतता झाडांना मिळाली असल्यामुळे झाडं अस्वस्थ असतात. त्याच्यामुळे ती घट्ट राहू शकत नाही, ती सतत त्यांची अस्वस्थता, म्हणजे आपण म्हणू मानसिक, आपल्या मानवी देहात त्या पद्धतीचंच ते असतं. त्यामुळे ते ढगमगतात आणि ती कोलमडून पडतात. तुम्ही मगाशी म्हणालात मॅम की मुंबई आता हे गॅस चेंबर झालेलं आहे, म्हणजे पर्यावरणाचा जो ऱ्हास चालला आहे त्याचेही दुष्परिणाम आहेत. अजून एक गोष्ट होती की मुंबई बेट आहे, चारी बाजूला समुद्र आहे, समुद्राची पातळी वाढते, तर त्याच्यामुळे मुंबई एक दिवस बुडणार असं बऱ्याच वेळा वावड्या उठतात म्हणा, किंवा बरेच त्याच्यावरती चर्चा होते. यामध्ये कितपत तथ्य आहे? जगातील 70% लोकसंख्या ही कोस्टलमध्ये राहते, किनारी भागामध्ये राहते. त्यातलं एक मुंबई आहे, न्यूयॉर्क शहर शहर आहेत. मुंबईची सागराची पातळी वाढते, वातावरणातला कार्बन डायऑक्साईड, तापमान वाढते, ग्लेशियर वितळतात. अंटार्क्टिका, आर्क्टिक तर येत्या 3-4 वर्षामध्ये संपूर्ण नामशेष होतं आहे. आर्क्टिक महासागर उत्तर ध्रुवाकडचं आणि अंटार्क्टिकाकडचा मोठा प्रचंड बर्फाचे साठे असलेले 3-4 किलोमीटर वर जातील डोंगर एवढे असे तिथे मोठा भूखंड, जवळ भारताच्या 5-6 पट होईल इतका तो आहे. हे सगळे दोन्ही हे बर्फाने आच्छादलेले होते.
आच्छादलेले होते. तर ते वितळतात, ग्रीनलँडचा बर्फ वितळतो आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती सागराची पातळी वाढत जाते. म्हणजे अंटार्क्टिकाचा 3 वर्षापूर्वी एक 5,000 चौरस किलोमीटरचा हिमनग सागराकडे तुटून निखळला आणि सागराकडे जातो आहे. त्याला जाण्यासाठी 2-1 वर्ष लागत आहेत. मुंबई 437 होती, आता 474 चौरस किलोमीटर आहे. मुंबई 474 चौरस किलोमीटर आहे. तुम्हाला मी म्हणते तो हिमनग 5,000 चौरस किलोमीटरचा आहे. इतका सागराकडे गेल्यावरती सागराचं काय होतं आहे? पुन्हा तुम्ही सागरामध्ये जे भराव करून मोठ्या प्रमाणावरती जे काही शहरं आणि जे काही वसवले आणि सतत चालू असतं. आता BKC आहे, पूर्ण मिठी नदीच्या प्रवाहात उभं केलेलं आहे. तो समुद्राच्या खाजण म्हणजे भरतीच्या काळातले प्रवाह आहेत त्याच्यामध्ये उभं केलेल्या गोष्टी आहेत. मग समुद्र त्याची जागा मागतो, मग तो कुठेतरी धक्के देतो, त्याची पातळी पुढे पुढे वाढत जाते. पांढरावळी सीलिंग आहे, त्याच्यामध्ये मोठा भराव केला गेला होता. तिथं 2.5 वर्ष आंदोलन करून तो भराव काढून घेतला म्हणून नाही तर 2005 साली 26 जुलैला मुंबई बुडालं असतं. ह्याच्यासाठी गिरीश राऊत ॲडव्होकेट आणि मच्छीमार बांधव यांनी केलेलं हे 2.5 वर्षाचं आंदोलन, त्यामुळे तो भराव थांबला. नाहीतर 26 जुलैला मुंबई नामशेष झाली असती, जलसमाधी मिळालेली असती, आपले भागसुद्धा बुडाले असते. याच्यानंतर 1च महिन्याने न्यू ऑर्लिन्स शहर 2005 साली बुडालं. तर न्यू ऑर्लिन्स शहर आत्ता ट्रम्प म्हणतो की आमचं न्यू ऑर्लिन्स शहर पूर्वपदावर येताना दिसतं आहे. मिसिसिपी नदीत बेफाम सुटली आणि तिने बांध तोडून ती शहरातच घुसली. अशा पद्धतीचं. तर तुम्ही मुंबई भारतात काय झालं असतं तुम्ही विचार करा ना. मुंबई तर अशी कोणीतरी माणसं असतात ती आधीच ओळखून हे काम करत आहेत आणि त्याच्यासाठी एवढा वेळ आपला देऊन ते मुंबईला वाचवलेलं आहे. ही मुंबई जसं तुम्ही म्हणाल की गॅस चेंबर आहे किंवा आता समुद्राची ती पातळी वाढली आहे, असं म्हटलं जातं की मुंबई एक दिवस पाण्याखाली जाणार. हां, तर त्या बाबतीत मी म्हणेन की ते ग्लेशियर मोठ्या प्रमाणावरती वितळत आहेत आणि पातळी वाढत चाललेली आहे. पण मी म्हणेन की हे जे जेव्हा म्हटलं जातं, विज्ञानाच्या अशा बातम्या येतात की मुंबई पाण्याखाली जाईल 2050-60पर्यंत, परंतु त्याच्या आत हा मधला भाग जो आहे ना तोच उष्णतेने तापत जाणार आहे. म्हणजे मुंबई पाण्याखाली जाण्याच्या आत तुम्हाला विदर्भ रिकामी करावा लागणार आहे, नाहीतर उष्णतेच्या लाटेत होरपळून लाखोंचे बळी असतील. आणि जिथून नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे आधी असतील, तो तेलंगणापासून दिल्लीपर्यंतचा मध्यभाग हा मोठ्या प्रमाणावर आत्ता फक्त येणाऱ्या 3 वर्षामध्ये तुम्हाला म्हणजे उष्णतेचा विस्फोट होणार, महाविस्फोट होणार. हे भाग तुम्हाला आधी रिकामे, मग मुंबईकडे या तुम्ही. मुंबई अजून बुडायला काळ अजून वेळ आहे, पण त्याच्या आधी मधला भाग संपणार आहे, तो कोणाच्या लक्षात येत नाही आहे. आणि हे भाग जे मुंबई बुडतं आहे तेव्हा त्या काळापर्यंत मला वाटतं 15-20 वर्षामध्ये मानवजात आणि जीवसृष्टी संपत्ती. त्यामुळे तुम्ही हो. आणि तुम्ही म्हणाल की मुंबई, तशा बाबतीत मुंबईकडे अन्न नाही. 50 किलोमीटर आत जा तुम्ही, समुद्राच्या मासा नाही आहे. मुंबईच्या तुम्ही अन्न पिकत नाही. मुंबई पाणी आणते 200 किलोमीटरहून, मुंबई अन्न आणते 500 किलोमीटरहून, मुंबईत हवा येते 1000 किलोमीटरहून. मुंबईमध्ये काय आहे? ह्या तिन्ही गोष्टी बंद करा, मुंबई राहू शकणार आहे. उगाच मुंबई जगवते हा जो काही प्रोपगंडा केला गेला आहे ना, हा पूर्णतः व्यवस्थेसाठी, अर्थव्यवस्थेसाठी केला गेला. मुंबईचं अन्न आज बंद झालं तर मुंबई तुम्हाला 4 दिवसात रिकामी करावी लागणार आहे. या स्थितीमध्ये मुंबई शहर हे आहे केवळ बांडगुळे असं म्हणेन. त्यातसुद्धा मी म्हणेन तो रिपोर्ट आता मात्र नेटवरून सुद्धा काढून टाकला गेला आहे. मुंबई ही 2034 साली एक तर तुम्ही रिकामी करा, नाहीतर आपोआप रिकामी होईल. हा रिपोर्ट 2011ला आला आहे हवाई युनिव्हर्सिटीचा. पॅसिफिक महासागरामध्ये जी बेटे आहेत त्यांचा जो अभ्यास आहे तो प्रत्यक्ष जे अनुभव आहेत त्याचा अभ्यास आहे, तो आपोआप हे होणार आहे 34लाच. आणि मुंबईचा काय जे इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी चालू आहेत, ज्या काही हजारो करोडो रुपये घालणं हा चुराड आहे. आणि अजून मुंबईला लवकर रिकामी करण्याच्या याच्याकडे तो प्रकल्प असणार आहे असं मला वाटतं इथे. ते भयंकर आहे. पण मग येत्या काळामध्ये मुंबई हे शहर राहण्यासाठी सुरक्षित असेल की नसेल? मुंबई फक्त 10 वर्षाच्या पलीकडे राहण्याच्या सुरक्षिततेचं नाही. मुंबई वाढतं तापमान मुंबईचं, मुंबईला येणारा अन्नपुरवठा, मुंबईला येणारा पाणी पुरवठा हा आपोआप बंद पडणार आहे. आणि त्यामुळे मुंबई ही तुम्हाला म्हटलं की त्याच गोष्टींवरती चालू आहे, यंत्रावर नाही. आणि ते बंद पडल्यावरती तुम्हाला परतावं लागणार. आणि मुंबई पाण्याखाली जाण्याच्या आधी ती आपोआपच रिकामी होते.
आणि मुंबई पाण्याखाली जेव्हा जाईल तेव्हा जीवसृष्टीसुद्धा मानवजातीच संपलेली असेल. एवढा काळ आहे. कळलं, एवढा काळ आहे म्हणजे तोही खूप जास्त नाही आहे, जवळजवळ फक्त 20 ते 25 वर्ष. नाही, मला एक विचारायचं होतं की महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे आणि नाशिक ही महत्त्वाची शहरं आणि नागपूर महत्त्वाची शहरं आहेत. प्रत्येक शहरामध्ये आता मुंबईला समुद्राने वेढलेली मुंबई आहे, त्यामुळे आपल्याला इकडे समुद्र पातळीबद्दल आपण बोलतो. पण पुणे आणि नाशिक म्हणा किंवा नागपूर म्हणा, इथली परिस्थिती वेगळी आहे. तिथे पुण्यात देखील आता सिमेंट काँक्रिटीकरण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. नाशिकसारख्या शुद्ध हवेच्या ठिकाणी देखील आता प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. नागपूरमध्ये तर आपण बघितलं उष्णतेच्या लाटच असते तिथे. तर मग येत्या काळामध्ये या शहरांची काय अवस्था होऊ शकते? तुम्ही म्हणाल मुंबईच्या बाबतीत आपण म्हणतो, पण पहिला भारतातला जो भुरभुरता होता तो युरोपचा आविष्कार आहे. भुरभुरता बर्फ पडण्याचा आविष्कार हा युरोपचा आहे. तो भुरभुरता बर्फ पडण्याचा आविष्कार पहिल्यांदा नाशिकने अनुभवला. भुरभुरता नंतर मग असतात त्या गोळे तर गारा पडतात, मग मोठमोठ्या टरबुजा एवढ्या सुद्धा पडल्या. तर हे प्रमाण वाढत चालले, पण ते पहिलं ठिकाण नाशिक होतं. तर आणि पुणं तर तुम्ही पाहतायत, नद्यांना अडवून नद्यांमध्येच पुणं वसवलं चालल्यासारखं झालं. आणि केवळ स्वार्थ, पैसा, अभ्यास नसणं पुढचा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचे परिणाम. पुणंसुद्धा तापमान आता पुण्याचं मला तर वाटते येतं मेमध्ये पुण्याचं 48°C पोहोचेल, इतकं ते तापत चाललं. आत्ता एक व्हिडिओ होता पुण्यातला, एक रिसर्च करणाऱ्या बाईने बनवलेला होता की पुण्यातलं रस्ता मातीचं असलेलं, माती चालण्याचे तापमान हे 37-38 होतं आणि सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरती 58°C तापमान होतं. तर सिमेंट तुम्हाला काय तापवते आणि विचार करा. हा एल्झे रोड आहे ना, हा एल्झे रोड आपल्या दारात असलेला 1846 साली बांधलेला आहे. 177 वर्षापूर्वीचा डांबरी असलेला रस्ता तुम्हाला आजही ओरखडा दिसत नाही. मग तुम्ही सिमेंट काँक्रीटचं एवढं कौतुक का करताय? केवळ व्यापार, केवळ अर्थव्यवस्था, केवळ व्यवहार म्हणून चालू आहे हे. सिमेंटचे रस्ते तुम्हाला भेगा जाताना दिसतात. आमच्याकडे तर बांधलेले रस्ते, आमच्याकडे म्हणजे मी पालघर जिल्ह्यातली गोष्ट करते, सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना भेगा गेल्यात प्रचंड. आणि तुम्ही पाहतातच कसे थोड्याशा पावसाने सिमेंट हा रस्ता जो बांधला गेला, अटल सेतू वगैरे काय झालं तुम्ही पाहताय, ते सिमेंट काँक्रीटचेच आहेत रस्ते. मग कशाची शाश्वती देत आहे तुम्ही? का एवढं गुमराह म्हणजे लोकांना फसवलं जाते? तर हे केवळ स्वार्थ आहे. उद्याचं काय भविष्य ह्याच्याबद्दल अगदी मी म्हणेन IAS ऑफिसरांना सुद्धा नाही समजत असेल तर हे दुर्दैव आहे. आपण काही महिन्यांपूर्वी बघितलं की अक्षरशः विजेचे खांब पण वितळले होते तापमान वाढल्यामुळे. युरोपमध्ये ही अवस्था होती. आता पाहिलं तुम्ही, युरोप आता जळतोय. आता बनवे पेटतायत. म्हणजे आपण आजची बातमी आहे की कॅनडाला जवळजवळ 30-35 ठिकाणी आगी लागल्यात. त्याच्यामध्ये शहरं जळत आहेत, वस्त्या जळत आहेत. मग शहरं म्हणजे वस्त्या जळत चालल्या. अमेरिकेतलं पॅराडाईज हे म्हणजे जगातल्या सगळ्यात अति श्रीमंत लोकांचं हे शहर होतं. जवळजवळ 15,000 बंगल्यांसह ते जळलं. ही बातमी कुठे येतच नाही आहे. पृथ्वीवर आपत्तीजनक स्थिती ही दर दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी घडत चाललेल्या आहेत, पण हे कुठे समजलं नाही. मालदीव तुम्हाला हाका देते की आम्ही येत्या 3-4 वर्षामध्ये बुडू पाण्याखाली. बेट आहे ते. तुम्हाला नेपाळ पण म्हणतोय की जर हिमालयातला सगळा बर्फ आला तर मोठ्या प्रमाणावरती नेपाळ अख्खं पाण्याखाली जाईल. तुमच्या 12माही नद्यांना राहणार नाहीत, गंगा यमुना ती गोष्ट वेगळी, पण नेपाळ तुम्हाला हाका देतो आहे. तर ही जी आणि पॅसिफिक महासागरातली जी हवाई बेटे आहेत तीसुद्धा प्रचंड ताणात आहेत की ती प्रत्यक्ष पाहत आहेत की समुद्राची पातळी किती वेगाने वाढते ते. तर हे भयंकर स्थितीकडे आपण चाललेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं आणि भारतातली सुरक्षित शहरं किंवा गावं अशी कोणती असतील? ग्रामीण भागच असू शकतो, पण आज पण तुम्ही पाहाल की म्हणाल तर समृद्धी कॉरिडॉर, शक्तीपीठ वगैरे आता नेला पुढचा, तर हे जे रस्ते आहेत त्यांनी गावाची शेती उद्ध्वस्त केली आहे. तुम्ही पाहाल तर ते रस्ते बांधकामं नाहीच, त्याची आवश्यकता नाही आहे. मोटारींसाठी आहे ते सगळं काही. त्याचं नियोजन मोडलं गेलं आहे. मोटारींना प्रोत्साहन दिलं गेलं आहे. मोटारींना प्रोत्साहन देण्यासाठी बांधकाम लॉबी, इंधन लॉबी काम करते. ती जगभर आहे. मी या देशाचीच गोष्ट नाही सांगत आहे, हे जगभर चाललं आहे. पण युरोपियन राष्ट्र आता जागी झाले आहेत आणि ते सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देत आहेत. तर अशा स्थितीमध्ये मोटारींना आळा घालणं, वाहनांच्या तुलनेत तुम्ही रस्ते मोठे करणं हे अभिप्रेत नाही आहे.
तर रस्त्याच्या तुलनेत वाहन नियंत्रित करणं हे महत्त्वाचं आहे. याला नियोजन म्हटलं जातं. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी म्हणजे आता जो पर्यावरणाचा ऱ्हास चालला आहे किंवा पृथ्वीवरचं तापमान वाढतं आहे, यामध्ये अनेक उपाययोजना जसं तुम्ही सांगितलं आम्हाला. पण एक साधारण सामान्य व्यक्ती म्हणून आपल्याकडनं या नकळत काही चुका होतात की ज्याच्यामुळे प्रदूषण होतं म्हणा किंवा पर्यावरणाचा कुठेतरी नुकसान होतं आहे, तर ते कसं टाळावं? ते टाळण्यासाठी प्रत्येकाने आपले वाटे उचलायला पाहिजेत. पण आपल्याला वाटा उचलावा लागणार ह्याचं प्रबोधन आधी महत्त्वाचं आहे. ते होणं गरजेचं आहे. ते लोकांमध्ये नाहीच आहे. अगदी तुम्ही म्हणेल की उच्च शिक्षितांमध्ये सुद्धा ते दिसत नाही. आता तुम्ही म्हणाल की छोटासा वाटा व्यक्तीने हे करावा, पण त्याच्या आधी हे जर रिपोर्ट समजले तर किती भयंकर स्थिती आहे हे कळायला सोपं जाईल. तर हे स्टॉम्प ऑफ माय ग्रँडचिल्ड्रन हे जेम्स हॅन्सनचं पुस्तक 2009 साली आलेलं. हे नासाचे संचालक होते. 2009 साली हा माणूस पुस्तक आणतो, हा वैज्ञानिक. तेव्हा म्हणतोय माझ्या नातवंडांच्या आयुष्यातली येणारी वादळं. 2009 साली हे पुस्तक आणलं. पण ते म्हणतात या पुस्तकात गेले 30 वर्ष आम्ही व्हाईट हाऊसला म्हणतोय की तापमान वाढ होत आहे. पण व्हाईट हाऊसचे ओबामा सोडले तर प्रत्येक राष्ट्रप्रमुख हा इंधन लॉबीचा एक तर मालक राहिला नाही तर भागीदार होता. त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण ओबामा जेव्हा आले सत्तेत राष्ट्रप्रमुख म्हणून तेव्हा त्यांना हिंमत झाली हे पुस्तक लिहिण्याची. पण जेव्हा 2005 साली 26 जुलैला मुंबई बुडते, त्यानंतर न्यू ऑर्लिन्स शहर बुडालं, त्यानंतर शांघाय बुडालं, एक महिन्याच्या अवधीत ही 3 शहरं बुडाल्यावर IPCC म्हणते हो तापमानवाढ आहे. तोपर्यंत विज्ञानसुद्धा आपल्याला म्हणत नाही की तापमानवाढ काय स्थितीत गेली आहे ती. त्या 2005 साली जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा या माणसाला हिंमत आली की आपण लिहिलेला ग्रंथ आता जगापुढे आणला पाहिजे. आणि ती हिंमत मिळाली आणि वर स्वतःला नातवंड झाली. त्या नातवंडांच्या आयुष्यासाठी हा त्याने ग्रंथ लिहिला. पण हे सत्य जेव्हा मांडलं तेव्हा त्याला ह्या नासाच्या संचालक पदावरून काढून टाकण्यात आलं. सत्याची काय तुम्हाला परीक्षा द्याव्या लागतात हे पण लक्षात घ्या. 2013ला पहिल्यांदा हे रिपोर्ट आहेत माझ्याकडे सगळे. 2013 साली पहिल्यांदा मौना लोआ बेटावरती, पॅसिफिक महासागरातलंच मौना लोआ बेटावर पहिल्यांदा वातावरणातल्या म्हणजे जागतिक हवामान संघटनेच्या जगभर 4000 केंद्र आहेत वातावरणातला केवळ कार्बन डायऑक्साईड वायूची मात्रा मोजण्यासाठी. त्या मौना लोआला त्यांना पहिल्यांदाच 400 ppmची मात्रा आढळली. 400 ppm म्हणजे 400 गुणिले 300 कोटी टन करा, इतकं वातावरणात कार्बन डायऑक्साईड. तो 2013 साली मिळाल्यानंतर लगेचच 2015 साली मे 2015ला 2च वर्षात अंटार्क्टिका अस्पर्श खंड आहे, इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात 400 ppmची मात्रा आढळली. म्हणजे आपण म्हणू पृथ्वी खूप मोठी आहे. वातावरणाच्या दृष्टीने पृथ्वी 2च वर्षामध्ये अंटार्क्टिकावर सुद्धा हेच प्रमाण मिळतं. मग वैज्ञानिक चिंतेत पडले. त्यांनी सगळ्या राष्ट्रप्रमुखांना हाक दिली आणि म्हणून डिसेंबर 2015ला एक पॅरिस करार झाला. फ्रान्सची राजधानी पॅरिस इथे झाला त्या करार. हा ऐतिहासिक करार काय म्हणतोय की मानवजातीसह जीवसृष्टी वाचवायची असेल तर आपल्याला 1756च्या तुलनेत पृथ्वीचं सरासरी तापमान 2 अंश सेंटीग्रेडपेक्षा वाढू देता कामा नये. मग 2016ला आणि ह्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांनी एका वर्षाच्या आत त्याच्यावरती सह्या पण केले, ते बांधिलेत. हा एक जागतिक स्तरावरचा कायदा तयार झाला. त्यानंतर 2016 ऑगस्टला एक रिपोर्ट येतो जागतिक हवामान संघटनेचाच की पृथ्वीचं दरवर्षी 15 ते 16 जून ते 15 जून ते 16 जून या एका वर्षामध्ये पृथ्वीचं सरासरी तापमान 0.20ने वाढलं. 0.20ने वाढल्यावर तुम्ही विचार करा, जेव्हा पॅरिस करार झाला तेव्हा 1.2 अंश सेंटीग्रेड तुम्ही तापमान वाढवून ठेवलेलं होतं 1756पासून. आता दरवर्षी 0.20चं वाढायला सुरुवात झाली, कारण विकास तर थांबलेला नाही आहे जगाचा. 0.20ची वाढ 16 साली झाली, 17 साली 0.20, 18.20, 19.20 आणि 20ला 0.20. पृथ्वीचं सरासरी 5 वर्षात 1 अंश सेंटीग्रेड तापमान वाढणं हे पृथ्वीच्या इतिहासात कधीही न घडलेली गोष्ट झाली. 5 वर्षात 1 अंश.
म्हणजे साध्या भाषेत मी म्हणेन, प्रेक्षकांसाठी सांगेन की मोठा एक तुम्ही पातेला ठेवलं आहे चुलीवर, त्याला उष्णता चालू आहे, त्यालाच तापमान सरळ देत आहेत, आणि एक शहर मुंबई, जगाच्या नकाशामध्ये मुंबई ते एक टिंब पण दाखवलं असतं. तरी तुम्ही विचार करा, या पृथ्वीच्या तुलनेत शहरं काय आहेत. ते एका मोठ्या पातेल्याला जर एवढी उष्णता देत असता सेम, आणि एका वाटीत असलेल्या पाण्याला तुम्ही सेम उष्णता देता, तर ते मोठ्या पातेल्यातलं उष्णता वाढत असताना वाटीतल्या पाण्याच्या तापमानाचं काय होईल? सरळ सरळ वाफ. म्हणजे पृथ्वी जेव्हा 2 अंश सेंटीग्रेडने तापते, 1 अंश सेंटीग्रेडने दरवर्षी तापते, तेव्हा शहरांची तापमान ही 10 ते 15 अंश सेंटीग्रेडने वाढतात. अलास्काला ते अचानक 40 अंश सेंटीग्रेडने वाढलं आणि लाखो हेक्टर फरचं जंगल नष्ट झालं. त्या भौगोलिक क्षेत्राप्रमाणे ते वाढत जातं. तर अशा पद्धतीने हे 2 अंश सेंटीग्रेडचा आपण रोखण्यासाठी 15 साली 16ला तर रिपोर्ट येतो. त्यानंतर 2017ला मार्चला जागतिक हवामान संघटनेचा 23 मार्चलाच हवामान दिवस असतो, त्या दिवशीच रिपोर्ट येतो की पृथ्वीच्या वातावरणाच्या बाबत आम्हाला आता काहीही सांगता येणार नाही. आम्ही एका अज्ञात प्रदेशात प्रवेश केलेला आहे. ॲबनॉर्मल इज अ न्यू नॉर्मल. हे जागतिक हवामान 23 मार्चला म्हणते. आणि त्यानंतर 2017 6 नोव्हेंबरला बॉनला परिषद होते, जर्मनीतील बॉनमध्ये परिषद होते जागतिक हवामान संघटनेची. कारण पॅरिस करार झाला आणि राष्ट्रप्रमुख लक्ष देत नाहीत, म्हणून ती पुन्हा परिषद घेतली. आणि त्या परिषदेत सांगितलं गेलं आहे, पेट्री टल्लास त्या परिषदेचे मुख्य होते वैज्ञानिक, ते म्हणत आहेत की तापमान दर म्हणजे 50 वर्ष किमान याच गतीने वाढत राहणार आहे. आणि तापमान वाढ अपरिवर्तनीय झाली हे त्या दिवशी नमूद झालं. त्या दिवशी तरी थांबायला पाहिजे होत्या जगाने, नाही थांबले 2017ला. उलट अर्थव्यवस्थेचे सूत्रधार आणि महाउद्योगपतींना वाटलं की आम्हाला आता नफा मिळवण्याचा मार्गच बंद होते, म्हणून जे काही 2-3 वर्ष मिळत आहेत ना, त्याच्यात मोठ्या प्रमाणावर आम्ही औद्योगिकरण करू. आणि मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू केले, इतके की दरवर्षी 4000 कोटी टन इतका कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात या लोकांनी सोडला. म्हणजे दरवर्षी 12 ppmची वाढ, इतका वातावरणात कार्बन डायऑक्साईड. आणि सूर्याकडून येणारी उष्णता, ती प्रवृत्तीचा वार बंद, त्याचा परिणाम तुम्ही महाविस्फोटक तापमान वाढीमध्ये प्रवेश केलेला आहे. आता तुमच्यासाठी परतीचा मार्ग नाही. दरवर्षी 5 वर्षामध्ये 1 अंश सेंटीग्रेडची वाढ. 2020ला आपण ते क्रॉस केलं, पॅरिस करार 2020ला अयशस्वी झाला. कुठलाही राष्ट्रप्रमुख म्हणत नाही याबाबत की आपण अयशस्वी ठरतोय, आपण करतोय काय. तर आणि वर युद्ध करतायत. विचार करायला पाहिजे ही गोष्ट काय आहे. हा माणूस देशाचा राष्ट्रप्रमुख जेव्हा बनतो तेव्हा देशाचा मालक बनतो, आणि अर्थव्यवस्थेचे सूत्रधार हे पृथ्वीचे मालक बनलेले आहेत. तर अशा स्थितीमध्ये 2020ला आपण जेव्हा तो क्रॉस केला, तेव्हा तुम्हाला जमिनीचं तापमान जेव्हा वाढतं ना, तेव्हा जमिनीच्या तापमानापेक्षा दुप्पट वेगाने सागराचं तापमान वाढतं. पण सागराची पातळी तापमान वाढल्यामुळे अभिसरण प्रक्रिया जी आहे ती आणि वेगाने हे होते. 2020 साली आपण ते तापमान क्रॉस केलेलं आहे. हा त्याचा हे आहे, त्याच्यावरती येईल की 2020 साली आपण क्रॉस 2.2च्या पुढे गेलो. आता तुम्ही करा 21, 22, 23, 25, 26.20ची म्हणजे 25 ऑगस्टला तुम्ही पुन्हा 1 अंश सेंटीग्रेडची वाढ केली. तुम्ही 3 अंश सेंटीग्रेडमध्ये पोहोचला आहात. आणि अजून अर्थव्यवस्थेच्या सूत्रधारांचा दबाव असल्यामुळे वैज्ञानिक संस्थासुद्धा तुम्हाला 1.5वरच ठेवते, अर्ध्यावर ठेवते. ही किती मोठी फसवणूक आहे, हा किती मोठा गुन्हा आहे. संबंध मानवजातीला तुम्ही संपुष्टात आणता आहात, हा भयंकर गुन्हा आहे. आणि विज्ञान नावाच्या शाखेत हे त्या पदावर बसलेली माणसं आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे ते कळतं. 2020 30 अजून 1 अंश सेंटीग्रेड वाटेल. जेव्हा पृथ्वीचं 2 अंश सेंटीग्रेड क्रॉस होईल तेव्हा जेम्स हॅन्सन म्हणतात की तुम्ही एका प्लायोसिन कालखंडामध्ये जातात. जेव्हा प्लायोसिन 30 लाख वर्षापूर्वीचं होता कालखंड, तेव्हा पृथ्वीचं सागराची पातळी ही 80 फूटवर होती.
म्हणजे ग्लेशियर काय वेगाने विळते ते आणि तुम्ही विचार करा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही विनस सिंड्रोम, शुक्रगती पृथ्वीला प्राप्त होते. तुम्ही पाहाल, मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा म्हटलं की पृथ्वीचं तापमान जे आहे ते सुयोग्य का, तर ते अंतर आधीचा जो ग्रह आहे शुक्र त्याच्यावर 400°C अधिक तापमान आहे आणि त्या पृथ्वीनंतर जाणारा मंगळमध्ये -58-60°C. ह्या फ्रीझरमध्ये पण आणि त्या आगीमध्ये सुद्धा तुम्हाला जीवन नव्हतं, म्हणून पृथ्वी हा अनमोल आहे. हिला उद्ध्वस्त करून तुम्ही कुठल्या तरी ग्रहांचे विज्ञानाच्या नावाने काहीतरी शोधत बसला आहात. याच्यासारखा मूर्खपणा ह्या बुद्धिमान प्राण्याने केला आहे ना, तो कोणीही करू शकणार नाही. आणि आधुनिक माणूस ही बुद्धी चालवली गेली ना, हे पृथ्वीला खूप महागात पडलं आहे. आणि त्याच बुद्धीसाठी अबोध स्थितीतल्या जीवसृष्टी धोक्यात आले. तुमची हजारो वर्षांची साखळी होती. मी तुम्हाला लाखो करोड वर्षांपासून म्हटलं की ही साखळी तुटली नव्हती, मात्र ही साखळी आता तुटते. त्याच्यामध्ये असा हस्तक्षेप कोणी केला नव्हता, त्यामुळे हे चालू शकलं. आणि आता मात्र हे संपतं आहे. तर 3°C पुढे जेव्हा 3° म्हणजे 2030 नंतर फार तर तुम्हाला 15-1 वर्ष मिळतील. ती पण पृथ्वीने आपल्यावर निसर्गाने कृपा केली तर, मी हा शब्द वापरते आता, तर तुम्ही 20-1 वर्ष 25-1 वर्ष काढू शकाल. त्याच्यानंतर 480 कोटीचा पृथ्वीचा प्रवास पाहिला तर एक चित्रपट दृष्टीने पाहिला आपण त्याच्याकडे, तो चित्रपट चालू आहे, तर 25-1 वर्षानंतर ती डोळ्याला दृश्य स्वरूपात दिसणारी जीवसृष्टी आणि मानवजात नसणार आहे. फक्त येणाऱ्या 10-15 वर्षाने तुमची मुलं नातवंड तुमच्याकडे फक्त आयुष्य मागतील. आम्हाला आयुष्य द्या, तुमचा विकास नको, तुमच्या वस्तू नको, तो तुम्ही देण्याच्या लायक नसणार. तुम्ही गुन्हेगार आहात हे सुद्धा कळायला ते उशीर झालेला असेल. या स्थितीमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. उपाय एकच आहे की पृथ्वीला शरण जा. पृथ्वीला तुमच्या बुद्धिमत्तेची गरज नाही आहे, पृथ्वीला तुमचं साधेपण आणि शहाणपण याची गरज आहे. त्याकडे वळा. आणि तिचा जो कृषी, मी म्हणेन की अगदीच अश्मयुगात जाणे हे नाही. आजही म्हणणारे आहेत की अश्मयुगात जायचं का, मग नाही. मग शिवाजी महाराज होते ना वस्त्र नेसून, बुद्ध होते वस्त्र नेसून, तो काय नग्नावस्थेतला काळ होता? मग त्या काळात तरी जाऊ शकतो ना आपण. तो कृषीयुगाचा काळ होता, तेव्हा शहाणपण होतं, सगळी बुद्धिमत्ता होती, पण असा विनाश नव्हता, यंत्राची जोड नव्हती. यंत्र हे पृथ्वीला शाप ठरलं. मानवी व्यवस्था आणि तिची बुद्धिमत्ता ही पृथ्वीसाठी शापित झाली, संबंध जीवसृष्टीसाठी. तर आपण हे आता तरी शहाणपण शिकणार की नाही? असेल वेळ तर देईल पृथ्वी, करील माफ तुम्हाला, आणि पुन्हा तुमचं ते जीवन, जी साखळी आहे ती अखंड कुठेतरी ठेवण्यासाठी आपल्याला बळ देईल असं मी म्हणेन. अशा स्थितीमध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत. सगळ्यांनी जागा होण्याची गरज आहे. शेती, अनेक लोक म्हणतात मुंबईत शेती होत, आम्ही तर मुंबईतच राहतो, शेती कशी करणार आम्ही? पण तू बाबा या मुंबईत राहून तुझं अन्न पोट भरण्याची प्रक्रिया कोणीतरी करत आहे. तू शेतकरी नाही, तो शेतकरी करत असेल, पण तो शेतकरीसुद्धा करत नाही मी म्हणेन. ती पृथ्वीची क्षमता आहे, ती तुझं अन्न निर्माण करण्याची क्षमता ठेवू नये. पण तू जे शहरामध्ये करत आहे ती तिची क्षमता तुम्ही संपवण्याचं काम करत आहेत. तर ती क्षमता टिकवून ठेवण्यासाठी तरी तुझा हा उद्योग या क्षणी बंद कर. म्हणजे आज जरी मी म्हणेन की तुम्ही छोट्या गोष्टी तरी आज मोटार आणि AC बंद केल्यानं तरी पृथ्वीला खूप रिलीफ मिळेल. इतकं प्रदूषण त्याच्यातून चालू आहे. आणि केवळ मोटारींसाठी हे सगळं जे चाललं आहे. मुंबई तर आता ती शेवटचे हात टेकलेत मुंबई शहराने, कळलं. आणि त्याच्यात जे काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने रोजच्या काही घोषणा होतात, मला भीती वाटते की अरे कसं हे होऊ शकतं, कसं अजून समजत नाही आहे. ते भयंकर स्थितीकडे आपण चाललो. वेळीच आता नाही सावध झालो तर तुम्हाला वेळ नाही आहे. वेळ गेलेली आहे, कुठेतरी वाचवता येईल तर प्रयत्न करू शकता. मार्ग एकच मी म्हणेन की शेतीचा, नैसर्गिक शेती जी आहे ती वाचवण्यासाठी तुम्हाला एक चरखा हातमागावरती वस्त्र विणलं जात होतं. आपल्याकडे हातमागावरती इतकं तलम वस्त्र विणलं जात होतं. तुम्ही म्हणाल त्याने कसं काय होऊ शकतं? यंत्रमागाला काय तर तोंड देऊ शकणार आहेत? पण नाही.
होतं. एका मॅचेसमध्ये जर तुमची रेश साडी राहत होती, रुईयाला जवळजवळ 15-1 वर्षापूर्वी प्रदर्शनात ती आणली पण होती. इतकं तलम वस्त्र ह्या भारतात विणलं जात होतं ब्रिटिशांच्या कंपन्यांना सुद्धा, म्हणजे यंत्रमागाला तोंड देऊ शकण्याची. म्हणून त्यांची बोटं छाटली आणि हा वेगळा ही गोष्ट होईल तो विषय. पण इथे हातमागाती वस्त्र विणलं जात होतं. चरखा हातमागाचं वस्त्र आणि निवारासाठी तुमची कुडामातीची घरं. तुम्ही आजही शहरातून शांततेसाठी त्या कुडामातीच्या घराकडे जाता शनिवार रविवारच्या घरी. ते कायमचं असावं आणि तेच योग्य आहे. हाच एक उपाय आहे, तो तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करू शकेल, म्हणजे क्षमता ठेवू शकेल. अन्यथा वातावरणातला कार्बन डायऑक्साईड वायू तुम्हाला मानवजातीला, जीवसृष्टीला संपवण्यासाठी पर्याप्त आहे. ओके मॅम, आज तुम्ही आम्हाला विकास आपल्याला विनाशाकडे कसा नेतोय आणि त्यासाठी पर्यावरणाचं संवर्धन करणं किती गरजेचं आहे हे सांगितलं. खूप जळजळीत असे प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत. मला वाटतं आमचे प्रेक्षक यावरती नक्की विचार करतील. आज तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्याकडे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.